श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम, मंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गिरिजी महाराज की जय, श्रीपाद रामदास महाराज की गुरु जय, पांडुरंगदादा महाराज श्री की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, अगस्त्य ऋषी महाराज की जय. काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे
काही खंड येईल कर्म परिस्थितील धर्मा धर्म कसयाने कळेल ते वर्म म्हणून श्रम वाटत असे. काय स्थिर राहील बुद्धी काय अरिष्ट न येईल धरिले जाईल सिद्धी शेवट तो कधी मज न कळे. काय ऐशे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाची मिठी मज तो कुरवाळील जग जेठी दाट येईन कंठी सद्गतीत. काही निवतील डोळे सुखती देखुनी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोळे वासनेशी. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हीची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेने फळ पावेन निश्चयशी. जगद्गुरु तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग आहे नाटाच्या प्रकरणातला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्धिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटीधरा कारुण्य सिंधू भवदुःखहार तुझवीन शंभो मज कोण तारी. काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडं मागणी करतात. तळमळे अंतकरणामध्ये. नाटाचे अभंग म्हणजे फारच अंतकरणाला स्पर्श करून जाणारे अभंग आहे. करू आपण श्री गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. सहज रात्री दत्त जयंतीचा कार्यक्रम चाललंच होतं. यायचं मागच काहीतरी लग्नाच्या टायमालाच त्यांचा आग्रह होता या म्हणे इकडं. इथं जवळ लग्न होतं कुठंतरी त्यावेळेस हे काही आता नाही आलं. हे काही योगायोगाच्या गोष्टी असतात. आणि आज निवांत आहे. एवढी मंडळी तुम्ही निवांत बसली निसर्गाच्या सानिध्यामध्ये. अरे वा. हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य असायचं. ते म्हणायचे मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणं आवडायचं त्या काळात. तर त्यावेळेस म्हणायचे. आणि मला श्रीमंतापेक्षा गरीब लय आवडतो म्हणले. कारण त्याचा भाव शुद्ध असतो. श्रीमंत असतो त्याची खरी ती श्रीमंती असते म्हणले. प्रत्येक साधूचा वेगवेगळा स्वभाव असतो. पण मलाही आवडतो म्हणले. कोणाला काय आवडो का नाही आवडो. ते आपण किती निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि हे इथं तपभूमी जशी स्वामींनी तिथं तप केलंय ना अंदरसोलला तपभूमी म्हणली जाते ना ती. तसं मग आता इथं अगस्त्य ऋषींची तपभूमी आहे ना. त्या काळात तपश्चर्या झालेली असं इथं अधिष्ठान आहे ती फार मोठं नाही का. जे भावार्थ रामायणामध्ये सगळा विषय आला. नाथांनी जे रामायण नंतर लिहिलं ना सगळ्या परिसराचा अभ्यास करून हे गोदावरीचे गावांची नावं सुद्धा त्याच्यामध्ये आले. भगवंत कसे गेले काय कुठं काय ते हरणाचा सगळा विषय जे सगळे फार चांदोरी वगैरे ते सगळे नाव आले नाथांच्या भावार्थ रामायणामध्ये. जर कोणी वाचलं असेल तर भावार्थ रामायण नाथांचं. म्हणजे आपल्या परिसरामध्ये प्रत्यक्ष भगवंताची स्पर्श झालेला आहे ना रामावतारामध्ये. परब्रह्म भगवान परमात्मा आता नाशिकमध्येच येत आहे ना. आता नाशिकमध्ये तर 6 महिने राहिले ना भगवंत पंचवटीमध्ये. परब्रह्म प्रत्यक्ष पायी फिरले ना या भागामध्ये. भूमी किती आहे
पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. जन्म आणि अशा पवित्र भूमीत भगवंतानं आपल्याला जन्माला घातले. साधू संतांची भूमी आहे, पवित्र भूमी आहे, नाही का? म्हणून संत कुठंच अवताराला येत नाही. बाहेरच्या देशात कुठं संत अवताराला आलेला दिसत नाही. भगवंताचे अवतार नाही. सगळे अवतार भरतखंडे नरदेह हे तो भाग्याची संपत्ती. त्यातली त्यात महाराष्ट्र भूमी म्हणजे सगळ्यात पवित्र. सगळे त्याला जोडच नाही. सगळे संत इथंच. गाथा आपल्याकडंच, ज्ञानेश्वरी आपल्याकडं तयार झाली. नेवासा म्हणजे काय लांब आहे का आपल्याला लय? देव म्हणजे काय आपल्याला लय लांब आहे काय? हे हा परिसर त्यातली त्यात हे नाशिक नगर हे फार भाग्यवान आहोत आपण. जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणाचा भाव या अभंगात तो प्रगट केला का भगवंताच्या दर्शनाकरता किती तळमळ असावी. व्यवहारात आपल्याला जशी काही वस्तू भेटण्याकरता जे तळमळ असते ना, एखादी वस्तू नाही भेटली तर आपल्याला किती तळमळ होते, नाही का? प्रपंचिक वस्तू, व्यवहारू जगतातली वस्तू. पण जगद्गुरु तुकोबारायांना तळमळे, पण ह्या प्रपंचातली गोष्ट काहीच मागत नाही. ते त्यांना माहिती आहे हे सगळं प्रारब्धानुसार चालत असतं. प्रारब्ध आणि प्रयत्न, अन्न मान धन येतो. प्रारब्ध. मग प्रयत्न सगळ्यांचे चालू आहे. सगळेच का श्रीमंत होत नाही? प्रश्न आहे ना. कोणाचे प्रयत्न बंद आहे? सगळ्यांची स्थिती सारखी का? नाही महाराज, ही गोष्ट आपल्या हातात नसती. या 3 गोष्टीला प्रारब्धाची जोडला असावं लागत असते. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीन. प्रारब्धाला प्रयत्नाची जोड ज्या वेळेस भेटन ना, आणि मग प्रयत्नाला जर प्रारब्ध अनुकूल झालं तर ती गोष्टी आपोआप भेटत असते. सगळेच लोक कांदे लावते, सगळेच सारखे पैसे होत नाही. प्रारब्ध हे मान्यच करावं लागतं. म्हणून सांसारिक गोष्टी संत काही मागत नाही, ते भेटत असतात. ते भगवंत आपल्याला देत असतो. परंतु भगवंताच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबारायांची तळमळी. कारण भगवंताने शरीर दिलंच त्याच्याकरता. देवी दिला देह भजना गोमाटा, नाही का? हे मनुष्य शरीरच फक्त भगवंताची प्राप्ती करू शकतं. ही बाकीचे कुत्रे मांजरं गाया गुरं ढोरं यांना भगवंतानं ते ज्ञान दिलेलं नाही. 84 लक्ष योनी निर्माण केल्या. गाथा वाचता येईन का त्यांना? त्यांना वारी करता येणार नाही. त्यांना पवित्र तुळशीची माळ घालता येणार नाही. त्यांना कोणतीही गोष्ट काही करता येणार नाही. भगवंताना आपल्याला ही सगळी सामुग्री दिली. जेणे तू जोडशी नारायण. म्हणून सगळ्या संतांनी मनुष्य देहाला फार महत्त्व दिलं. आणि दुसरी गोष्टी सांगितली आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी. पहिली गोष्ट सांगितली नरदेह, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नरदेह. आणि दुसरी गोष्ट मुमुक्षत्व, मनुष्यत्व, मुमुक्षत्व. हे मुमुक्षत्व जे अभंगामध्ये काय मी उद्धार पावे असं होतं का? आपल्याला आपला उद्धार कधी होईल? आपल्याला भगवंत दर्शन होईल का बुवा? देवदेव तर सगळी दुनियाच म्हणते. नेमका देव राहतो कुठं बुवा? मंदिरातलं तर काही बोलत नाही. आपला भावी म्हणून उपासना चालू आहे, पुण्य होतंय, सात्विक कर्म होतं, व्हायला जात नाही ते. पण नेमका देव कुठं असेल बुवा, कसा असेल बुवा? त्याचं निदान दर्शन म्हणजे काय, साक्षात्कार म्हणजे काय, असं ह्या स्थितीपर्यंत गेल्यानंतर मग ती तळमळ लागलेली असते. उन्हाळ्याचे दिवस असावा आणि काम करून नांगर हाकून एखादा माणूस आलेला असा त्याला ताण लागावा. उन्हाळ्याचा दिवस असा ताणला, काय स्थिती होती तशी स्थिती जगद्गुरु तुकोबारायांची झालेली आहे. भगवंताच्या दर्शनाकरता, नाही का? पाण्याविना मासोळी तैसा तुका तळमळी, नाही का? अशी तळमळ ज्या वेळेस लागते त्यावेळेस मार्ग सापडत असतो. रस्त्याला लागलं ना, कोणी रस्ता बरोबर सांगत असतं, ह्या रस्त्यानं जा, वाटाड्या भेटत असतो. पण रस्त्याला तर लागलं पाहिजे ना. वाट सांगे त्याच्या पुण्याना ही पार होती उपकारागणी. संत रस्ता सांगत आपल्याला, बाकी काय सांगतात? ह्या रस्त्यानं जा, नाही का? येण्याची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. पण आपल्याला ती तळमळ लागावी. आपण ग्रस्ती मंडळी आहोत, आपल्या पाठीमागं कर्म लागलेलं आहे. पण संतांनी सगळं सांभाळून परमार्थ करता येतोय दाखवून दिला आपल्याला. नाथ महाराजांचा प्रपंच काय सामान्य आहे का? निळोबारायांचं प्रमाणे सगळं करून ब्रह्मचैतन्य सगळे संत जेवढे दुसऱ्या मालिकेत सांगितले ना, उच्च नीचे काही नेणे भगवंत सावता बाबा असतील, सगळ्या संतांनी प्रपंच करून परमार्थ करता येतो या दाखवून दिलं. सांगावांगीचा विषय नाही. नाथ बाबा असतील, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. पण तळमळ झाली पाहिजे अंतकरणामध्ये,
काय मी उद्धार पावीन. काय कृपा करील ना ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. हे चित्त तर सारखा समाधानी, नुसती तळमळ तळमळ तळमळ, झोप येत नाही. काय पडन 4-6 तास तेवढाच, त्याचे स्वप्न पडत आहेत परत. शांती कुठे चित्ताला, कारण ती शुद्ध नाही ना. आणि चालूच आहे मग, हे शरीर पडलं का दुसरं, दुसरं शरीर पडलं का तिसरं. बरं हे शरीर पडल्यावर पुन्हा मनुष्याचं शरीर भेटणं, असे काही असं बोंड करून आणलंय का कुठून आपण? हां, पावा हे प्राणी काय काय अशा प्राण्याचे म्हणजे फिरावं लागतं आपल्याला, सारखं फिरावं लागतं दुःखाचे सारखं. पुन्हा नवीन आईबाप, पुन्हा नवीन शरीर, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, म्हणजे सगळं दुःखाचे संसार, दुःखामुळं चोहीकडे विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. ही तळमळ शांत करण्याकरता परमार्थ आहे महाराज. परमार्थ म्हणजे उगाच आपलं काहीतरी अंधश्रद्धा नाही, काय नाही. हे संतांचा परमार्थ म्हणजे फार डोळस परमार्थ, शुद्ध परमार्थ आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड, तिसरा पर्यायच नाही इथं, फक्त 3च गोष्टी, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. 3 गोष्टी ज्याला जमल्या त्याची नाव पलीकडे गेली समजायची. फक्त त्या नावेला नावाड्या भेटला पाहिजे व्यवस्थित असा. म्हणून तळमळ अंतःकरणामध्ये लईच याचे अभंग फार भारी आहे. आणि मग अशी तळमळ आपल्या सारख्याला जर समजा लागली, आपल्याला असं वाटलं का आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं, आपल्याही जीवन कृतार्थ व्हावं, तर आपण काय करावं, त्याच्याकरता हा मार्ग सांगितलं. जसा नकाशा असतो ना तशी अभंग आहे. तर हायवेला गेलं तर ते सांगत आहे ना बरोबर मनमाड किती किलोमीटर, ते काय खोटं आहे का, ते काय असं काय कोणा लिहिले काय, अधिकृत आहे ते, सरकारी आहे, त्याला हे मेजरमेंट आहे. तसं हे अभंग म्हणजे अधिकृत आहे, हे वेद आहे, संतांच्या मुखातून पडलेले वेदवाणी आहे. मग हे जर आपलं चित्त समाधान व्हावं असं वाटत असं, तर संत सांगतात संताविना प्राप्ती नाही. आपल्याला कुठंतरी आपल्याला जिथं श्रद्धा असेल, एखाद्या संत महापुरुषाकडे आपल्याला जावं लागल, जिथं आपली श्रद्धा असेल. प्रत्येक काळात संत असतात, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे संत असतात. जिथं आपली श्रद्धा बसेल तिथं अशा एखाद्या महापुरुषाच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग त्यांच्या परंपरेनुसार काय असेल, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालतील, आपल्याला भगवंताचा अनुग्रह देतील, त्याचं चिंतन करायला लावतील, काय त्या ज्याची जशी परंपरा असेल त्या पद्धतीनं. मग आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, घरात हरिपाठ केला, रोजचं आपलं काय एकादशी व्रत असेल, मोठ्या माणसाचं दर्शन घेणं असेल, तीर्थयात्रा असतील, सत्कर्म असेल, यानं चित्त शुद्ध होतं. अन्यथा चित्तशुद्धीचा दुसरा उपाय नाही. म्हणजे चित्त काय होतं, पहिलं शुद्ध होतं आपलं, नंतर स्थिर होतं, आणि मग हळूहळू समाधान मिळत असतं. ते काय लगेच एका दिवसात कोणी श्रीमंत होत नसतो. म्हणून महाराज म्हणतात काय मी उद्धार पावी, काय कृपा करेल नारायण. मग भगवंताची कृपा म्हणजे संत भेट. भगवंताची कृपा काय, बाकीच्या गोष्टी काय देवाची कृपा लागत ते तर भेटतच असते, प्रयत्न केले म्हणजे तुम्हाला फळ भेटणार आहे. पण खरी भगवंताची कृपा ऐशी कैशी आणि भेटती ते साधू कशाने भेट. अरे नेमका आपल्याला भगवंताचा मार्ग दाखवणारा भेटायला पाहिजे ना, वाटाड्या. असा भगवंताची कृपा जर झाली तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले पांडुरंगच आला मला, बाबाजीने स्वप्नी येऊन तू काही याला अनुग्रह दिला तिच्या प्रती. पण तळमळ लागली होती ना, जशी निळोबारायला तळमळ लागली होती. सामान्य का निळोबाराय काय बा जास्त काळातले आताचे साधून पिंपळनेरचे, आजही तिथे गेलं तर जसंची तसं सगळं वातावरण. किती तळमळे, काय तळमळे, ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला आहे, हीच स्थिती आहे ना. आणि हे अभंगन जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहूनच त्यांना ही तळमळ लागली ना. ब्राह्मण कुळामध्ये, असं पवित्र कुळामध्ये सगळं सत्कर्म करत होते, ते माळ होती, पांडुरंगाची वारी करत होते, हरिपाठ करत होते, ज्ञानेश्वरी वाचत होते, सगळं करत होते. पण चित्ताची तळमळ काय शांत होत नव्हती, कारण सद्गुरू भेटेल नव्हते, संत भेटेल नव्हते ना. आणि मग शास्त्र वाचले, सगळं पाहिलं, पण आणि त्या काळात काय संत नसतील का, पण त्यांच्या योग्यतेचं पाहिजे ना. ज्याची त्याची योग्यता वेगवेगळी असते ना. ते अधिकारी होते, अधिकारी महात्मे होते. निळोबाराय रामलिंगाची सेवा केली होती ना अगोदर, तिथं रामलिंग म्हणून स्थान आहे. आता मेजरला त्याला जवळ जात असतो आम्ही तिकडं. आई वडिलांनी रामलिंगाची इतकी सेवा केलेली आहे ना, मग त्या रामलिंगाचा प्रसाद म्हणून ते निळकंठ, नंतर त्याला निळोबाराव
नाव पडलं. त्याचे निळकंठ ते भगवान शंकराचंच नाव, प्रसाद त्यांचा आहे तो शंकराचा. आणि मग त्यांना याशी तळमळ, जो भेटन त्याला काय मी उद्धार पावेन काही का असं सांगा मला मार्ग कोणीतरी. आणि मग त्यांनी पांडुरंगाची वारी केली, सगळं केलं. आणि त्यांच्या कानावर जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तन हा विषय ऐकायला यायचा. जगद्गुरु तुकोबाराय असे होते, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती. मग मनोमन त्यांनी ठरवलं का आता आपल्याला गुरु करायची, जगद्गुरु तुकोबाराय करायची. मनातून ठरलं त्यांच्यावाला. आता मनानं त्यांनी वरलं आता आपल्याला जीवनामध्ये, कारण त्यांची कीर्तनं, प्रवचनं, त्यांची कीर्ती, त्यांचे अभंग त्या काळात असे कानावर आले त्यांच्यावाले बरेचसे जगद्गुरु तुकोबारायांची. आणि मग त्यांनी ठरवलं आता बस, आता गुरु करायचे तर जगद्गुरु तुकोबाराय करायचे. असं निळोबाराय पंढरपूरला गेले, पांडुरंगाला साष्टांग दंडवत घातलं का आता तूच माझ्यावर कृपा कर, मला योग्य अशा सद्गुरूची भेट करून दे आणि मला चित्त समाधान कर. आणि मग देहूला निघाले. देहूला गेल्यानंतर त्यांना असं कळालं का जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. आता काय वैकुंठाला गेलेलं पुन्हा येत आहे का कोणी परत? नाही. पुन्हा काय नाही. बहुत जण गेले नाही आले मागुती. निरोप सांगायला कोणी आलं नाही म्हणले परत. मग जगद्गुरु तुकोबाराय तर वैकुंठाला गेले. त्यांचा मुलगा नारायण महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा मुलगा नारायण महाराज मग सगळी व्यवस्था पाहत होती. ते अधिकारी त्यांच्या ताब्यात सगळं होतं. हे गेले, त्यांची भरपूर चर्चा केली. म्हणली माझी इच्छा होती जगद्गुरु तुकोबारायांच्या हातानं माळ घालायची ना, अनुग्रह घ्यायचा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गेले, आता माझं कसं होईल? मग सगळ्यांनी समाधान करायचं. आता आहे नारायण महाराज आहे किंवा अजून कोणी असतील. नाही म्हणले, पण मी मनानं त्यांना वरलं ना. म्हणले आता कसं काय? तन मन धनानं जसं पतिव्रता हे करत असते परत नाही. मग सगळे पतिव्रतेला भ्रतार प्रमाण तैसा आम्हा नारायण. मी मनातून तर तुकोबारायांना वरलं ना, आता कसं काय जमन म्हणले नाही का. भरपूर मंडळी निळोबारायांचं समाधान केलं. निळोबाराय म्हणले नाही, मला जगद्गुरु तुकोबाराय भेटल्याशिवाय माझं समाधानच होणार नाही म्हणले. अरे म्हणले पण जे वैकुंठाला गेले ते येऊच शकत नाही ना, कशी येतील? एकदा वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा येणं जाणं नसतं. मग सगळ्यांनाच विरह होता जगद्गुरु तुकोबाराय गेल्यानंतर. मग बरेचसे महाराजांचे शिष्यमंडळ, नारायण महाराज सगळ्यांनी असं ठरवलं का तीर्थयात्रा करायची. मग काहीतरी थोडं समाधान, कथा कीर्तन रोज. आणि मग ते सगळे संत मंडळी देऊवरून निघाले तीर्थयात्रा करायला. प्रत्येक गावात गेले, मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन झालं का तुकोबारायांचा सगळा विषय ऐकायला भेटायचा. तुकोबारायांचं वैराग्य, अख्खा आयुष्यभर केलेला परमार्थ, सोने रुपया महामृतिके समान, कीर्तनाचं महात्म्य सांगितलेलं. अहो जे जे सांगायचे त्यांच्या अंतःकरणाला पाजर फुटायचं. अरे काय अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. गेला तो विमानी वैसनिया म्हणली, जया आदरे पूजिले पांडुरंगी, विमानस्त केली प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीची केली, न त्यागिता दिव्य लोकाशी नेली. यांचं अंतकरण तिथे भरून यायचं. रोज कीर्तनात जगद्गुरु तुकोबारायांचाच विषय. पूर्ण त्यांच्यावाली तीर्थयात्रा झाली. परत पंढरपूरला आले, तिथं त्यांनी सांगाजा केली, विसर्जन केलं. ते म्हणले नाही जमायचं, मी तुकोबारायशिवाय मला जमणारच नाही म्हणले. मी तुकोबारायांच्या हातानंच माळ घालणार म्हणले. अरे सगळे म्हणले तुकोबाराय वैकुंठाला गेले, तिकडे येत असते का म्हणले. ते बाकीचं माहिती नाही म्हणले. मला शक्ती असते, अनुष्ठानामध्ये ती शक्ती असते, भयान शक्ती असते. तपश्चर्या केल्यानंतर जशी भगवंत प्रसन्न होतो ना, त्यांनी सांगितलं मग अनुष्ठान करायचं. सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर निळोबारायांनी ठरवलं अनुष्ठान करायचं आता. आणि मग अनुष्ठानाला बसले. जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत होते. त्यांनी दुसरं भजन नाही केलं. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे. संतांचं भजन चालू आहे. तुका म्हणे पापी जाती संतांचे. भगवंताचं नामस्मरण चालू नाही, संतांचं नामस्मरण चालू आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण चालू आहे. अन्न पाण्याचा त्याग केलेला अनुष्ठान करायचं म्हणजे काहीच नाही. असे एका जागेवर बसलेले निळोबाराय, जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू आहे, अखंड नामस्मरण चालू आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस, बाकीच्यांना असं वाटलं भूक लागली उठतीन, कवर बसणार शेवटी, याच्याशिवाय तर काही चालत नाही ना. शेवटी जरी झाला संन्यासी तरी मध्यान्हाशी 2 टाइम लागत ना त्याला. भरपूर भजन चालू आहे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं 42 दिवस अनुष्ठान केलं. 42 दिवस कशाला म्हणतात? 42 दिवस काय राहिलं असं, नास्ती सोडून काय राहिलं? काहीच राहिलं असं. पण नामस्मरण चालू होतं, सारखं नामस्मरण चालू. 41 दिवस पूर्ण झाले अनुष्ठानाला. काय राहिलं असं? फक्त आवाज येत होता, तुकाराम तुकाराम तुकाराम. जगाचा मालक समोर येऊन उभा राहिला ना, पांडुरंग परमात्मा सगुणात येऊन उभे राहिले. निळोबा माग तुला काय पाहिजे. भजन कोणा चालू आहे? भजन जगद्गुरु तुकोबारायचं. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष सगुणात प्रगट झाले ना त्यांच्या समोर. कारण तपश्चर्या तेवढी आहे ना, तपश्चर्या सामान्य नाही ना. आपल्याला एकादशी दिवशी मस्त ठरवलं निराहार राहायचं, कुठं दमदार होतंय, काहीतरी लागतच थोडंफार. 42 दिवस कशाला म्हणते? आता कलियुगातल्या माणसाला पटन काही गोष्ट बरं. संतांचं चरित्र फार दिव्य असतं. त्यांना ह्या देहाचं तादात्म्य सुटलेलं असतं. जसं आपल्याला कपड्याचं काही वाटत नाही ना जुनं झाल्यानंतर, नाही का. पूर्ण निसंग झालेले महात्मे. त्याला आता ठरवलं, आता देवाशिवाय जर आपलं कल्याणच होऊ शकत नसेल, देव तर त्यांनी निर्वाणीचं बोलणं असतं त्यांच्यावाला. 41 दिवस झाले भगवान परमात्माला निळोबा माग म्हणले, डोळे उघड, मी आलोय म्हणले. निळोबाराने डोळे उघडले. तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचूनी तुझं भजन करीत नाही मी. तुला मी बोलावलंच नाही ना, आणि मी संकटात नाही ना, द्रौपदी सारखा, गजेंद्र सारखा, नाही का. भगवंताला असं वाटलं, अरे मी कोणाला एक तर प्रसन्न होत नाही, मी प्रत्यक्ष याच्या समोर प्रगट झालो आणि स्वतः म्हणतो वर माग निळोबा काहीतरी. त्याने सांगितलं, तुकयाचा धावा करीत अशी. मला जगद्गुरु तुकोबाराय पाहिजे म्हणले. मला बाकी काहीची लागतच नाही. मला काही, मला दुसरं काही जीवनामध्ये काही माझ्या अपेक्षाच राहिलेल्या नाही ना. मला फक्त जगद्गुरु तुकोबाराय पाहिजे म्हणले, आणि त्यांचा अनुग्रह पाहिजे म्हणजे. त्यांच्या हाताने मला माळ घालायची बस, बाकी काहीच नको. आता आपल्यासारखा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भेटून, सगळं भेटून तरी पांडुरंगच भेटायचं आहे ना. किती अवघड प्रश्न आहे. करायचं तरी कशा करता? इथं स्पष्ट म्हणलं ना, काय कृपा करीला नारायण. पण नाही महाराज, संताच्या कृपेशिवाय भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होत नाही आपल्याला. डायरेक्ट देव आपल्या पुढं प्रगट जरी झाला तर आपल्याला देवाचे काय कळत नाही का. आणि किती वेळ थांबवतो आपल्याकरता. खऱ्या भगवंताच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आपल्या हृदयात, जो भगवान परमात्मा आहे, ब्रह्मचैतन्य आपल्या हृदयामध्ये जो राम आहे, त्याची ओळख करण्याकरता, त्याचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता, आपलं अज्ञान नष्ट होण्याकरता संताशिवाय दुसऱ्या विश्वामध्ये मार्ग नाही. देवाला मागं पाठवणारा भक्त, परब्रह्माला मागं पाठवणारा फक्कड महात्मा जावं लागलं देवाला पाठीमागं. पांडुरंग पुन्हा अंतर्धान पावले, गेले वैकुंठात. म्हणले जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला जावं लागेल म्हणले. ते गिरे फार हट्टाला पेटलंय म्हणले. अरे मी प्रत्यक्ष गेलो तरी काही मागानं काहीच नाही म्हणले. आले जगद्गुरु तुकोबाराय, विनाय चेपळे, भजन चालू आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. आल्यानंतर उभा राहिले. पाहिलं त्यावेळेस निळोबारायांची स्थिती पाहिल्यानंतर उठ म्हणले मी आलोय. आणि मग ज्यावेळेस पाहिलं समाधान झालं. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा, साटांग लोटांग घातलं. मग
हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केला सुखी. म्हणले निळोबा, अरे एवढ्या कडी काळामध्ये असं हट्ट करणं चांगलं नाही म्हणले. पण चरित्र सांगतं 3 वेळा आली होती निळोबा, 3 वेळा. एकदा मुली करता आली, भागीरथी करता. त्यानं ज्यावेळेस टाव फोडला ना, तिला कळाला ना आपले वडील गेले, आपल्या मुली करता एकदा आले, एकदा निळोबारायणला अनुग्रह देण्याकरता, आणि एकदा जगनाडे बाबा करता आले. 3 वेळा वैकुंठात. कारण ठरवल्यावर कधी येऊ, कारण ते मुक्त अवस्थेत असतात. आणि मग खरं निळोबारायांचं समाधान झालेलं आहे. मग त्यांना हृदयातल्या भगवंताचा साक्षात्कार झाला. अरे जगाचा मालक काय आहे, ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आपण तो 24 तास त्याला ह्या मंदिरात घेऊन फिरतो, आपल्याला माहित नव्हतं ना. 60वीला हरिजी ही हृदय मंदिरी त्याची सरली येरझार. येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता, मग कैशी भयचिंता. अरे जीवनातलं सगळं दुःख गेलं, मग आता काय करायचं राहिलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता त्रैलोक. त्रैलोक्याचा. आपण बाहेरच पाहतो ते कुठं फडफडलं. बाहेर तर आहेच तो, इथं आहे तो सर्वत्रच आहे ना. आता या प्रत्येकाच्या अंतःकरणात पांडुरंगाची, म्हणूनच आपण पाहतोय, ऐकतोय, बोलतोय. लोक म्हणते देव नाही, देवाचं ज्ञान नाही. अरे बोलतो ती सत्ताच देवाची आहे. तो नसला तर हे लगेच बंद पडते. हे मशीनवर टाकावं लागत कुठं 4-2 दिवस, मग नाही का. आपला जो श्वास चालला ना, ही सत्ता त्याच्यावाली आहे, पण त्याचं ज्ञान नाही आपल्याला. म्हणून म्हणतो कुठे देवबा, दाखवा देवबा. अरे देवा सोडून आहे काय या जगातामध्ये. कांदा मुळाबाई सगळा देवच आहे ना. विठू जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही भरला. प्रल्हादाला जिकडे तिकडे देवच दिसत होता का. म्हणजे खांबात, बाप म्हणे खांबात आहे का. अरे आहेच म्हणले, निश्चय होता ना. हे ज्ञान होतं हृदयातलं, याचं ज्ञान होतं. त्याच्याकरता हे संत. उद्धार होणं म्हणजे काय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील ना. ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान. ज्या दिवशी आपलं चित्त शांत होईल, संतांनी दिलेला जो आपल्याला प्रसाद आहे, त्याचं चिंतन करता 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 शुद्ध होतं, स्थिर होतं. आणि मग इतकं शांत होतं ना. आणि ते स्थिर चित्त, शांत चित्त म्हणजे देवाचं दर्शन. ते समाधान भेटणं म्हणजे देवाचं दर्शन आहे, नाही का. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. भगवंताच्या चिंतनाना मिळालेलं समाधान येते. नाही तर मग समाधान तर हॉटेलचे नाव राहते काही काही, त्यांना भेटलेलं राहते ना. समाधान हॉटेल, काहीच समाधान आले. हे व्यवस्थित समाधान आहे. अरे ही व्यवस्था आहे पोट भरायची, नाही का. समाधान नाही, समाधान नाही. कारण प्रमाणे त्यांच्यावाला सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगो दशा. हेच समाधान आहे, तेच सुख आहे, ती शांती आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची हा, ती गोष्ट मिळणं म्हणजे खरी भगवंताची कृपा आहे. आणि मग करा समाधानाचे ते काही एक खंड येईल कर्म, पारोश येतील धर्म. आणि मग हे जन्म मरण थांबतं. ती गोष्ट भेटली का वासण्याचा जाळ होऊन जातो. जाळ जाळल्यावर उतरत का, जर गबळ जाळलं तर उतरत का. तसं उतरलं. खुरपणारे गेले आपले वाडवडी, लाजा गेला, पंजा गेला, मग गबळ आहेच परत. आपणही खुरपून कटवलं, पण गबळ काय जायला तयार नाही. औषध मारून पाहिले, सगळं आहेच काँग्रेस परत. आता त्याचं बीजच जळायला तयार नाही ना. आणि ते जर जळलं तर मग नाही उतरत. तेवढी जागा जाळून पहा आणि तिथं रोप टाका, काय भारी येतं का. तसं संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज मग राम नामे उपजावडी, सुख घडोघडी मग कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे हृदय प्रगटे. हा मग ते रोकडा अनुभव आहे. त्याच्याकरता घासावं लागतं महाराज. कसे आणि कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटत असे, काही स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट येईल की मधी, धरील जाईल सिद्धी शेवट तो कधी. मग काय ऐसे पुण्य होईल गाठी, घायलीन पायी देवाची मिठी, मज तो कुरवाळील जग जेठी, ताटईन कंठ सद्गत. काय हे निवतील डोळे, बाकीचं किती पाहिलं तर डोळे शांत नाही होणार. पण एकदा भगवंताचं रूप पाहिलं, भगवंताचा साक्षात्कार झाला ना, शांत होत. आता कोठी धावे तुमचे चरण, भाग गेला सीन गेला अवघा झाला. काही पाहायचं राहत नाही, काही करायचं राहत नाही. मग या संसारात कसं राहायचं, मजेत राहायचं, मग पाहुण्यासारखं राहायचं, नाही का. वस्ती कर वस्ती आला, रात्र काळी राहायचं, याच्यामध्ये बेस्ट करायचं. एक खेळ म्हणून प्रपंच करायचं, नाहीतरी खेळायच्या 4 दिवसात
खेळ मोडायला टाइम लागत नाही, त्याला काय टाइम लागतो मोडायला. मग राहायचं याच्यामध्ये, राहायचं बेस्ट. ग्रस्त आश्रम आहे आपलं हे मंदिर आहे नाही का, आनंदात राहायचं. पण त्याची रीत संत सांगतात कसं राहायचं नाही का. त्यांनी दृष्टांत पक्षाचा दिला ना, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी तैशी असावे संसारी जवरी प्राचीनाची त्वरी. राहायचं याच्यामध्ये, प्रारब्ध आहे तोवर राहायचं. पण आपला काळ चिंतने सरे तो काळ धन्य. जेवढं भगवंतानं आपल्याला आयुष्य दिलं ना, ते त्याच्या नामस्मरणात घालवायचं. काही नव्हतील डोळे काय सुख देऊनी सोळे, संचित कैसे ते न कळे होतील डोळे वास. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. दुसरं काही नाही, फक्त भगवंताचं दर्शन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची सेवा. रात्रंदिवस आठव नाठव गेला भाव. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. सारखं विषय नारायण होतो. मग भक्ताचा काय होतो, त्याला दुसरं काय आवडत नाही. मग नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंदाशे मागे पुढे काहीच साकडे. त्याला आवडतो देव, त्याला आवडतो सत्संग, त्याला आवडतात ग्रंथ, त्याला आवडतं भजन पूजन तीर्थयात्रा. सत्संग आवडतो त्याला का, तिथं जो सुख आहे, तिथं जो आनंद आहे, तो कुठंच नाही. संत समागम एखादे परी व्हावे त्याची द्वारी. मग मला कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, कारण तिथे रामनाम ऐकायला भेटल तिथं भोजनाचा प्रसाद भेटल म्हणले नाही का. म्हणून सत्संग हा फार तळमळ. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, मला ही तळमळ लागली नाही का, आणि ही तळमळ फक्त भगवंतच पूर्ण करू शकतो, अन्यथा दुसरी शक्ती नाही. संत भेट भगवंताशिवाय नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. म्हणजे या सगळी सत्ता त्या परमात्म्याच्या हातामध्ये. विश्व चळत असे का परमात्मे. आपण भगवंताची शरणागती करावी, भगवंताची टावं फोडून भगवंताला शरण जावं. भगवंता मला काही कळत नाही, माझं कल्याण करायचं तुझ्या हातात आहे. मग भगवान परमात्मा बरोबर आपल्याला आपल्या योग्यतेनुसार एखाद्या महात्म्याची भेट करून देतो. आणि वारकरी परंपरेमध्ये अवघड परमार्थ नाही, सोपा आहे. कलियुगामध्ये शुद्ध पवित्र तुळशीची माळ घालायची, एकादशीचं व्रत करायचं, पांडुरंगाचं चिंतन करायचं, भेटला वेळ तर गीता भागवत वाचायचं, नाही तर आपलं आईवडिलांची सेवा करायची नाही का. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात. सोपा परमार्थ आहे. लय असं कर्मकांड नाही, काय नाही. आपल्या घरी बसून शुद्ध परमार्थ होत असतो. पण योग्य रस्त्यानं गेलं तर. रस्ता चुकला तर तिकडे कुठं जाईन, जन्म निघून जाईन, मेळ नाही लागायचा. म्हणून मनोमार्गे गेला तो तिथे हरी पाठी स्थिरावाला तोची धन्य. सोपी हरिपाठ. आपला हरिपाठ म्हणजे सगळ्या परमार्थाचं सार. एखाद्याला कोणता ग्रंथ नाही येऊ द्या, त्यांना फक्त हरिपाठ व्यवस्थित हे करायचं आणि रोजचं नामस्मरण कर. काय नाही हरिपाठामध्ये, सगळी रीत सांगितलेला. मंथोनी नवनीत तैसे ज्ञानंत. काय वेगळं करायचं, मंथन करायचं म्हणजे चिंतन करायचं. अरे ह्याच घाटामध्ये चिंतन केलं का हे जे विकार आहे, वासना आहे, हळूहळू शांत होतात, जात नाही कुठं. त्याचं परिवर्तन होत असतं. त्याचं काय होतं, परिवर्तन होतं. मग महाराज म्हणतात, काय परिवर्तन होतं, झाले रामराज्य काय उणे आमास, धरणी धरी पीक गाई वळाल्या मस, राम वेळोवेळा आम्ही. किती माता मावले कांदे काढता नामस्मरण करत्या, मका लावताना नामस्मरण करत्या. तर यांच्या भागामध्ये सगळा तेच ना. वर्म कळालं त्यांना कर्मधर्म सोडायची गरज नाही. त्यांचं रोजचं आपलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही नाही, सीन नाही, काय नाही, एकदम पिकले या शेंदे तैशी आम्हा केले काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी. आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे बरं का. आपल्याला तेच मिळवायचं आहे. आपल्याला दुःख नको आहे, आणि आपण आनंद सुख पाहतो याच्यामध्ये. कधी आपल्याला तिची गाठ होईल. जी वस्तू इथं नाही त्याची गाठ होईल का. आता तुम्हाला यावेळेमध्ये पाहिलं सापट सांगा तुम्ही, आपण सुख कुठं पाहतोय, विषयामध्ये. हे भेटल्यावर सुख, ते भेटल्यावर सुख. सुखाची ना आपली गाठ होत नाही. संत म्हणते, अरे देव आणि सुख एक वस्तू आहे, सर्व सुखाचे सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा 3:20 कसं बेटा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला. त्याच्यामध्ये नाही ते सुख आहे देवाजवळ, देव आपल्या हृदयामध्ये.
हे नारा आत बघ जरा 3 आणि 60 1 का 2 तुमच्या काळात शिकेल नव्हते ना लोक कळत नव्हतं ना मग ती 3 म्हणायची 2 3 आणि 60 1 का 2 तुम्हाला विचार राहिलो 3 60 1 का 2 आणि ज्याला कळालं नाही त्याला ज्याला कळलं नाही तो म्हण नाही माय कोणतं उसने नेली होती माय होती 3 तो म्हणायचं ही 60 होती तो आली तो म्हण नाही माय 3 होती तुला वेळाला दिली गरज केली तो आली आणि तुम्हाला ही काय देऊ राहिला 60 माय 3 होते म्हणते मग बाबा सारखा एक शान माणूस तुम्ही चालला होता अरे तुम्ही भांडा का म्हणून म्हणले याला नडला होता म्हणून पैसे दिले होते 3 दिले ना हा काय मागत होतं म्हणले त्यांनी काय नाही 20 असे 3 ठिकाणी जोडी हे किती 3 घे हा माय हे 3 होते म्हणले अरे 3 आणि 60 एकच त्याला कळलं नाही तसा देव आणि सुख हे 2 नाहीये एकच आहे त्याला सुख पाहिजे ना त्यांना देव आपला आपुला तो एक देव करून तिन्ही विना जीवा अरे मग सुख कुठेही सुख ज्याला सुख पाहिजे ना मग सुख म्हणले आम्हाला तर इकडे भेटत आमच्याकडे बंगले गाड्या आहे नोकर आहे चाकर आहे पैसा आहे हे सुख टिकत नाही बाबा याची लंका सोनीची होती सांगा ते कवडी नाही ना हे सुख टिकणारं नाहीये परमनंट सुख नाहीये आता तर मोकार पाणी होतं पण आता मे महिन्यात आल्यावर कुठं पाणी आहे का पाणी नाही ना तसं हे सुख आहे टिकत कुठे आपल्याला असं पाणी पाहिजे पार कोणताही महिना येऊन किती दुष्काळ येऊ आपल्याला प्यायला पाणी घरचं पाहिजे तसं आपल्याला असं सुख पाहिजे का इकडे तिकडे भीक मागायची विषयाच्या दारात गरज नाही पडली पाहिजे ते हे आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी उगाच चावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा आणि ते काय लांबून आणायचंय का आत्मसुख आत्मा विकत आणायचं आहे का कुठून अरे तो इथं आहे ना पण त्याची ओळख कुठे आहे आणि त्याची ओळख संत करून देतात मग का आनंद भेटत नाही तुम्ही म्हणणार मग आत्मा तर सगळ्यांच्या हृदयात आहे आवरण आलेलं आहे या वासना विकार यामुळे तो झाकला गेलेला आहे तो आनंद संत काय करतात तरी घासायला लावी आणि दुसरं काय करतात भांडं स्वच्छ घासा आपलंच मुख त्या भांड्यात दिसतंय काय करायचं आपल्याला चिंतन करायचं म्हणजे अंतःकरण पवित्र करायचंय अंतःकरण पवित्र झालं का ते सुख आतून हे होतंय ते काही विकत नाही आणावं लागत कुठं ते पक्क पाण्याला लागत आहे मग वरचं देव पाणी म्हणजे ते का टिकत आता 2-3 महिन्याभर कुणीकडे पाणी का अजून पाणी ते आमचे सगळं ते टिकत नाही ते पाणी तसं हे सुख आहे ना व्यवस्था हे विषयाचं सुख साध्यंतची दुःख म्हणलं मावल्यानं कपडे घालून आलंय ती सुखाची ते फसवायला आलंय आपल्याला तात्पर्य खरं सुख आपल्याला भेटावं खरी शांती आपल्याला भेटावी खरं समाधान आपल्याला भेटावं आता हे मंडळी येत असतात तिकडं सत्संगाला त्याला असं वाटलं या एकदा घरी थोडं मग त्या निमित्तानं थोडं आज सकाळी म्हणले जेवायलाच या तुम्ही सगळे आले वातावरण प्रसन्नता होती थोडं जगद्गुरु तुकोबरा यांच्या एका अभंगावर आपण एक थोडं सद्गुरूंच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं आपलं दुःख जावं सुख प्राप्त व्हावं मग त्याला हा मार्ग आहे का आपण भगवंताचं चिंतन करावं भगवंताचं नामस्मरण करावं पवित्र जीवन जगावं कोणाला दुःख देऊ नये आपल्या हातून हा पाप घडू नये काही घडू नये असं शुद्ध जीवन जगावं परत हा मनुष्य जन्म आपल्याला नाही फार मोठं परमार्थाचं धन आपल्याबरोबर येणार असतं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावं या जतन उपाय लाभाची झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी समर्पित पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ